गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद दत्तणगा भगवान की जय. आपल्यामध्ये शराशरामध्ये असा व्यापलेला आहे एक तत्व, म्हणजे जो प्राणतत्व सगळ्यामध्ये एक आहे, माझ्या तुझ्या सर्वांमध्ये एक आहे. तो परमेश्वर, हा श्वास म्हणजेच परमेश्वर आहे. पण त्या परमेश्वरांच्या स्वरूपाला आपण आत्मस्वरूप, आपला आत्मधर्म काय असला पाहिजे. जो आपला आत्मधर्म जो आहे तो इतका करुणामय, आनंदमय, प्रेममय असला पाहिजे. आपला खरा धर्म, आपल्या अंतर्मनातील आत्मधर्म, कोणालाही दुःख न देणे, कोणाचाही वाईट विचार न करणे, हा चिंतनीय भाव आपल्यात असणं, तो खरा आत्मधर्म. पण आत्मधर्म राहण्यासाठी सुद्धा श्रवणभक्ती असायला हवी. श्रवणातूनच त्याचं स्मरण होते आणि आपला आत्मधर्म जागृत होतो. पण तो अंतर्मय जागृत होण्यासाठी सुद्धा खरे निश्चय धर्म आपला असला पाहिजे. आणि निश्चय धर्म नसेल तर आपला आत्मधर्म कसं जागृत होईल. आत्मधर्म जागृत होण्यासाठी निश्चयाची सुद्धा गरज आहे. आणि जो खऱ्या अर्थाने ह्या विचाराने राहतो तो खऱ्या अर्थाने खरा परमार्थ आहे. देवाची किती पूजा करता, देवाला किती फुलं वाहता, याच्यापेक्षा आपला आत्मधर्म किती सुंदर ठेवता, शरीर धर्म किती सुंदर ठेवता आणि शरीराला त्या विचारात किती ठेवता, चांगल्या विचारात, हा खरा मूळ धर्म आहे. आपण धर्म जो कल्पना, जी विचारधारा आहे, ते विचारामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, हा खरा मूळ धर्म आहे. तो न राहता आपण आपल्या ह्या यथाकथित आपण जो धर्म स्वीकारलेला आहे, म्हणजे मखमली किंवा त्या आरास, फुलांची आरास, देवपूजा, हे ह्याच्यामध्ये अडकून पडलेलं आपल्याला. पण खऱ्यामध्ये हे सगळं आपल्याकडेच आहे. त्या शरीररूपी देहाला शृंगारमय कसं करता येईल, सजवलं पाहिजे विचाराने, गुणाने, तो खरा आत्मधर्म आहे. तो आत्मधर्म आपण खऱ्या अर्थाने शिकलो पाहिजे. आणि त्या आत्मधर्माला सतत माझ्याबरोबर तो परमेश्वर आहे हा भाव ठेवून दुसऱ्याबद्दल कुणाचाही वाईट हित न करणं, हा मूळ आत्मधर्म आहे. त्या धर्मात राहू. गुरुदेव दत्त.